दादा, सतीश दादा, आदित्य, तुम्हा सगळ्यांचाच माझ्याकडून अनवधानाने कधी ना कधीतरी अपमान झालाय. त्यासाठी मला क्षमा करा प्लीज. अरे मनोज, तुझं तुला कळलंय ना, झालं तर ते महत्वाचं. माफीची काही गरज नाही. हा मनोज, तुझी दृष्टी बदलली म्हणून तुला बदललेलं जग दिसतंय आणि ते सगळ्यात महत्वाचं. तुम्ही किती सहजपणे मला माझ्या अवगुणांकडे पाहायला शिकवलं. मान अपमान ह्या सगळ्याचं ओझच माझ्या डोक्यावरून काढून टाकलं. उपदेश नाही, दटावणी नाही, हेटाळणी आणि आरोप तर अजिबातच नाही. प्रेमात पाडलं तुम्ही मला, तुमच्या घराच्या आणि परत माझ्या चित्राच्या. मी तुम्हा सगळ्यांना वचन देतो की मी स्वतःपेक्षा पण जास्त काळजी घेईन चित्राची. तुमच्या एकमेकांवरच्या प्रेमावरची तुम्हाला जाणीव झाली ना, खूप झालं रे. आता झालं गेलं विसरून जा आणि बाप्पाचा आशीर्वाद घ्या. अरे बस सुखी राहा. अगं नको. असू दे. काळजी घ्या. सगळ्यात आधी ही बातमी चित्राच्या आई अण्णांना सांगतोय, म्हणून चित्राच्या गावी निघालोय आम्ही. अरे वा, छान छान. आणि आता कदाचित चित्रापेक्षा जास्त मीच देसाईवाडीत येत जाईन. आता खरं तू नाना माईंचा जावई शोभतो. मनोज, तू खरंच खूप बदललाय आणि मला माहितीये बदलणं खूप कठीण असतं. म्हणूनच तुम्हा दोघांचंही मनापासून खूप 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 अभिनंदन. आणि चित्रा, अशीच कायम हसत राहा, कळलं का? आणि हो, गावावरनं आलीस ना की लगेच इथे या, कळलं का? नाही, माझे ट्रेस करायचे, मला मदत लागणार आहे तुझी. कुणाचं काय तू अर्चू. चला येतो आम्ही. चला. अर्चू, खूप मोठं टेन्शन गेलं. आता दोघेही सुखात राहावं म्हणजे मिळवला. राहतील. आणि हे सगळं आई अण्णांना सांगायला तडक निघाले, ते तर मला खूपच आवडलं. आणि मनोजचा डिसिजन होता हे विशेष. अर्चू, माणसानं मनापासून बदलायचं ठरवलं ना तर तो नक्कीच बदलतो. हेच खरं. खूप हलकं वाटतंय मला. सतीश, मला काय वाटतं माहितीये का, हळूहळू ना तुझं हे बिझनेसचं टेन्शन सुद्धा लवकरात लवकर संपेल बघ. हो, माझंही मन तेच सांगतंय. हो ना. पण आता वेळ आलीये. नाही म्हणजे आतापर्यंत जे काही घडलं ते सगळं अमित दादाला सांगायला हवं. म्हणजे जर त्याला सुहासकडनं काही कळालं किंवा बाहेर कुठून काही समजलं तर मग खूप प्रॉब्लेम होईल. तुझं म्हणणं बरोबर आहे. मी त्याला सांगतोच.